सर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झामसाठी सर्वांना ऑल द बेस्ट। 26 एप्रिल तुमचा जो पेपर आहे, न्यायालय शिपाई असेल, हमाल असेल, परास असेल, लिपिक असेल आणि वाहन चालक असेल, परीक्षेला जाताना अत्यंत महत्त्वाचं लक्षात ठेवायचं। तुम्हाला कुठल्या गोष्टी घेऊन जायचे, सविस्तर डिटेल माहिती मिळणार आहे। ओएमआर शीट कशी भरायची, सगळी डिटेल माहिती यामध्ये। अन्यथा तुम्हाला परीक्षेला बसू दिलं जाणार नाही। लिपिक असाल, शिपाई असाल, चालक असाल, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। परीक्षेला जाण्याअगोदर एकदा हा व्हिडिओ पाहून जाणं खूप गरजेचं आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। ओके, चला स्टेप बाय स्टेप। मुंबई उच्च न्यायालय अधिकृत सूचनावर आधारित आहे। उमेदवारांसाठी महत्त्वाची मार्गदर्शिका आहे। परीक्षा केंद्रावरील नियम असतील, ओएमआर उत्तरपत्रिका असेल आणि भरण्याच्या काय अचूक पद्धती, सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। नंबर 1, वेळेवर पोहोचणं, ओळख व कागदपत्राची पडताळणी, ओएमआर उत्तरपत्रिकेचे नियम, परीक्षा समाप्ती आणि पुढील प्रक्रिया, या 4 टप्प्यावरती या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। ओके, चलो इथे जर पाहिलं असेल तर बघा, नंबर 1, वेळ हीच गुरुकिल्ली आहे। रिपोर्टिंग तुमचा जो वेळ आहे त्या वेळेच्या 15 मिनिटे अगोदर तुमच्या केंद्रावर पोहोचायचं। तुम्हाला 1 मिनिट सुद्धा रिपोर्टिंग टाइम पेक्षा जास्त वेळ झाला असेल तर कितीही गैरव्यवहार करा, तिथं रडा, काही करा, तुम्हाला आतमध्ये घेतलं जाणार नाहीये। त्याच्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, तुमचा रिपोर्टिंग जो वेळ आहे त्याच्या 15 मिनिटे अगोदर केंद्रावर जाऊन बसा। लांब सेंटर असेल तर कोणी ओळखीचं असेल तिथं अगोदरच जा आणि लवकर सेंटरवरती जा। इथे दिले स्पष्ट, प्रवेश बंद, दिलेल्या वेळेच्या नंतर आलेल्या कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही, हे अधिकृतपणे संपलंय। सांगितले महत्त्वाची सूचना, परीक्षेच्या नियोजित वेळेत कुठल्याही परिस्थितीत अजिबात बदल केला जाणार नाही। महत्त्वाचं, रिपोर्टिंग टाइमच्या तुम्हाला त्या ठिकाणी अगोदर यायचं 15 मिनिट। त्यानंतर बघा, आवश्यक कागदपत्राची चेकलिस्ट दिलेली आहे। त्याच्यामध्ये नंबर 1 जर पाहिलं असेल, तुमचं हॉल तिकीट, ऍडमिट कार्ड हे तुम्हाला घेऊन जाणं कंपल्सरी आहे। विसरला असाल, नसेल कार्ड असेल तर चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा। 2 नंबरचं, मूळ तुला कुठलंही एक ओळखपत्र सोबत न्यायचं। आधार कार्ड असेल चालणार आहे, पॅन कार्ड असेल चालणार आहे, ड्रायव्हिंग लायसन्स असेल ते पण चालणार आहे, मतदार ओळखपत्र असेल ते पण चालणार आहे। म्हणजे तुम्हाला या 4 पैकी कुठलंही एक मूळ तुमच्याकडे ओळखपत्र असणं गरजेचं आहे। त्यानंतरचं जर पाहिलं असेल तर बघा, तुमचा हॉल तिकीट आणि ओळखपत्रावरील नावामध्ये जर बदल असेल, बघा जर तुमच्या हॉल तिकीट आणि ओळखपत्रावरील नावात तफावत असेल किंवा बदल असेल, आता हा बदल कोणाचा असतो सहसा, तर ज्या महिला विवाहित आहेत त्यांनी फॉर्म भरला आहे, सहसा त्या महिलांच्या बाबतीत असतो। काही मुलांच्या बाबतीत असतात, नावात स्पेलिंग मध्ये बदल असतो, वडिलाचं नाव राव झालेलं असतं, काही ठिकाणी जे आहे ते या प्रकारे ज्यांच्या नावात बदल आहे यांच्यासाठी बघा, जर सोबत खालीपैकी किमान एक अधिकृत पुरावा आणणं आवश्यक आहे। कोणात? ज्यांच्या नावात बदल आहे यांच्यासाठी। नंबर 1, राजपत्र, ज्याला गॅजेट म्हणतो आपण, हे तुमच्याकडे केलेलं असावं। नसेल, महिला असताल तुम्ही तर तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट, ज्याला विवाह प्रमाणपत्र म्हणतो, ह्या 2 गोष्टी असणं गरजेचं आहे। कुठली एक, दोन्हीपैकी एक तर गॅजेट केलेलं असेल चालतं, ते नसेल तर तुमच्याकडे विवाह प्रमाणपत्र म्हणजे त्या ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट। आता सहसा महिलांसाठी लागतं, महिलांच्या मध्ये नावात चेंज होतं, माहेरचं नाव असतं, नंतर इकडे सासरचं नाव असतं, त्याच्यामुळे आता बघा इथे त्यांनी स्पष्ट दिलंय, स्टार वरून दिलंय, या पुरावाशिवाय परीक्षेला बसू दिलं जाणार नाही। ज्यांच्या नावात बदल असेल तर या 2 गोष्टीपैकी कुठली एक गोष्ट तुमच्याकडे पाहिजे, तरच तुम्हाला एक्झामला बसू दिलं जाणार, अन्यथा बसू दिलं जाणार नाही। त्यानंतर परीक्षा केंद्रावर सक्त मनाई असलेल्या वस्तू, परीक्षा केंद्रावर जाताना काय काय तुम्हाला न्यायचं नाही हे पण महत्त्वाचं आहे। नंबर 1, मोबाईल असेल, स्मार्टफोन असेल, स्मार्ट वॉच असेल, डिजिटल वॉच असेल, मायक्रोफोन असेल, ब्लूटूथ, कॅमेरा, पेजर असेल, कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण चालणार नाही, अन्यथा तिथंच तुम्हाला बाहेर हाकलून दिलं जाईल। 2 नंबरचं, कुठलंही पुस्तक असेल, नोट्स असेल, कागद असेल, अभ्यास साहित्य त्या ठिकाणी तुम्हाला सेंटरवर दिलं जाणार नाही। उमेदवारांनी त्यांच्या वस्तू स्वतःच्या जबाबदारीवर परीक्षा केंद्राबाहेर ठेवायच्या आहेत। केंद्र कोणती जबाबदारी घेणार नाही। अनेक जण असेल बॅग मध्ये मौल्यवान वस्तू आणतात किंवा त्यांच्या जवळच्या वस्तू बॅग मध्ये ठेवतात, अजिबात ठेवू नका। स्पष्ट त्यांनी दिले की तुमच्या वस्तू जर गेल्या तर केंद्र जबाबदार राहणार नाहीये।
हे तुमच्याच हॉल तिकीटवरच्या सगळ्या सूचना आहेत, लक्षात ठेवा. परीक्षागृहातील आचारसंहिता, परीक्षा हॉलमध्ये बसलात तुम्ही, परीक्षा संपेपर्यंत कुठलाही उमेदवाराला परीक्षागृह सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही. इकडा मुद्दा जर पाहिला असेल, इतर उमेदवारांशी बोलणे, संपर्क साधणे किंवा गैरप्रकार केल्यास तत्काळ परीक्षेतून बाद केलं जाईल असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि ही परीक्षा अनेक जर ऑनलाईन नाही तर ऑफलाईन आहे, तुम्हाला परीक्षा ऑफलाईन द्यायची, लक्षात ठेवा. ही केवळ चालणी परीक्षा आहे, स्क्रीनिंग टेस्ट आहे. या परीक्षेची पात्रता म्हणजे उच्च न्यायालयाद्वारे अंतिम निवड किंवा नोकरीची हमी नाही असं सांगितलेलं आहे. पुढचे प्रोसेस आहे, लक्षात ठेवा. आता तुमची OMR जी उत्तरपत्रिका आहे त्या संदर्भात महत्वाचे नियम आहे. नंबर 1, उत्तरे नोंदवण्यासाठी फक्त काळ्या शाईचाच बॉल पेनचा वापर करायचा आहे. निळा पेन न्यायचा नाही, लाल नाही, हिरवा नाही, डिवळा नाही, काहीच नाही. काळा पेन न्यायचा ना, आतमध्ये शाई वेगळीची. काळा पेन पाहिजे म्हणजे त्याची शाही काळी पाहिजे, लक्षात ठेवा. दिले तुम्हाला. उत्तरे नोंदवण्यासाठी फक्त काळ्या शाईच्या बॉल पेनचाच वापर करायचा आहे, जेल पेन चालणार नाही, इतर कोणताही पेन चालणार नाही. उत्तर पत्रिकेवर केवळ पहिले 1 ते 30 प्रश्न सोडवायचे आहे. आता हे पहिले 1 ते 30 प्रश्न कोणासाठी आहेत? शिपाई भरतीसाठी. लिपिकवाल्यांना 1 ते 90 प्रश्न, वाहन चालकाला 1 ते 20 प्रश्न. तुम्ही लिपिक असेल तर 1 ते 90 प्रश्न. तुम्ही चालकचा फॉर्म भरला असेल तर 1 ते 20 प्रश्न हे तुम्हाला सोडवायचे. OMR शीट कार्बनलेस आहे. परीक्षा संपेपर्यंत पार्ट 2 अजिबात वेगळा करायचा नाही. म्हणजे ज्या ठिकाणी पुढे आहे, पुढे घेतोय, पुढे सांगतो मी, इथं बघा, इथं. आता ही तुमची OMR शीट आहे. गोल करताय त्या गोलच्या खाली एक कार्बन कॉपी आहे. इथं वर गोल केला असेल तर ते खाली उमटतं. ओके. तुम्ही जर न्यायालय शिपाईची तयारी करत असाल, चालकची तयारी करत असाल तर फक्त 99 रुपयामध्ये. किती रुपये? फक्त 99 रुपये. अजूनही तुम्ही त्या ठिकाणी आपली नोट्स घेतली नसेल आणि सराव पेपर जर घेतले नसेल तर आज आणि आत्ताच घ्या. 20 प्लस सराव पेपर आहेत तर 25 सराव पेपर आजपासून मिळतील. 25 सराव पेपर 2018 पासून 2025 पर्यंत जे काही न्यायालयाच्या शिपाई भरतीला प्रश्न विचारले त्याच्या रिलेटेड आपण हे बनवलेले आहे. त्याच्यामुळे हे 25 सराव पेपर सोडवा. किती मार्क येतात ते पण पहा. नोट सुद्धा वाचून घ्या. फीस फक्त 99 रुपये ठेवलेली आहे. आणि कुठून घ्यायची तर हा नंबर दिलाय बघा, 95 52 62 95 63. या नंबरला हा गुगल पे नंबर आहे, फोन पे आहे. गोविंद नवल सर नाव येईल. 99 रुपये पाठवा आणि व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा. तुम्हाला नोट्स मिळेल, सोबत प्रश्नपत्रिका सुद्धा मिळते. आता बघा, ही तुमची OMR शीट आहे. सीट नंबर, तुमचा आसन क्रमांक लिहा आणि योग्य वर्तुळ गोल. तुमचा जो सीट नंबर असेल तो अशा प्रकारे तुम्हाला गोल करायचंय. इथं क्वेश्चन बुकलेट नंबर असतो आणि इकडे तुमची ABCD काय असते? ABCD तर तुमची प्रश्नपत्रिका असते ABCD. तर इथे लिहायची आणि इथे खाली सिग्नेचर दिलेली आहे, तुमची सिग्नेचर करायची आहे. दिलेल्या जागी स्वतःची सिग्नेचर करणे अनिवार्य आहे, लक्षात ठेवा. आता इकडं कशा प्रकारे गोल करायचंय तर याच प्रकारची गोल करायची. एक तुम्हाला प्रश्न दिलाय, 15 नंबरचा क्वेश्चन दिलाय. उत्तरे गोल करण्यासाठी अनेक जण मार्क येतात, परंतु अशा प्रकारे गोल करतात, त्यांचा काही फायदा होत नाही, एक्झामतून बाद होतात डायरेक्ट. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, इथं तुम्हाला 15 नंबरचा क्वेश्चन दिलाय. हा, द टर्म लेक्स, इथे लोकी दिले मीन्स काय, आणि त्याचं करेक्ट उत्तर बी आहे. ओके. मग हे बी आहे तर ABCD असे तुम्हाला पर्याय असतात. 15 नंबरचा क्वेश्चन, त्याचे ABCD हे पर्याय. मग त्यातलं बी उत्तर आहे तर बीला या प्रकारचं पूर्ण गोल करायचं. पूर्ण गोल करत नाही त्याला बी नाही काढायचं, पूर्ण गोल करून घ्यायचं. बघा, बी आहे, हे बी पूर्ण गोल झालं दिसतंय का? बी पूर्ण गोल करून टाकायचं. ओके, झालं गोल. ठीक आहे. आता इकडे बघा, आता ही चुकीच्या पद्धत दिली. 15 नंबरचा क्वेश्चन आहे, त्याचं असं टिक मार्क केलंय, चुकीची पद्धत आहे. याला अर्धाच गोल केलंय, चुकीची पद्धत आहे. याला काय केलंय? 2 गोल केले, सी पण गोल केलाय, डी पण गोल केलाय, चुकीची पद्धत आहे. आणि इथं याला असं केलंय, पण हे सगळं चारही चुकीचं आहे. तुमची योग्य वर्तुळ गोल करण्याची पद्धत त्यांनी दिलेली आहे या प्रकारची. असं गोल पाहिजे. याच्या बाहेर थोडं गेलं तर चालतं. बघा, लक्षात ठेवा, हे गोल आहे, काही कोण गोल थोडस कसं बाहेर गेलं इकडे चालतं, काही प्रॉब्लेम नाही, बाहेर जाऊ द्या. थोडस फक्त याला टच झालं नाही पाहिजे, इकडे टच झालं नाही पाहिजे. कळतंय का? अशा प्रकारे गोल करा, चालतं. हे तुमचं कशा प्रकारे गोल करायचं त्या संदर्भात दिले. खाडाखोड करणे, स्क्रॅच करणे, एकापेक्षा जास्त वर्तुळे रंगवणे,
किंवा अर्धवट वर्तुळ रंगवणे या ठिकाणी केलं तर तुम्हाला मार्क मिळणार नाहीत. एकदा रंगवलेले उत्तर बदलता येणार नाही, त्यामुळे खाडाखोळ आणि उत्तर चुकीचं मानलं जाईल. एकदा जर खाडाखोळ केली तर तुमचं उत्तर त्या ठिकाणी काय मानलं जाईल, चुकीचं उत्तर मानलं जाईल, असं त्यांचं म्हणणं आहे. बी वरती आणलंय, ओके. बी वरती इथं नेलंय, ओके. आता बघा इथं डिटेलमध्ये परीक्षा संपल्यानंतर काय जमा करायचे आणि काय सोबत घेऊन जायचं हे महत्वाचं आहे. नाही तर वरची उत्तरपत्रिका जी आहे तीच सोबत घेऊन जाताल, परीक्षेत नापास होताल. ओके. बघा प्रवेशिकाकडे जमा करायचे तुम्हाला काय, जी तुमची उत्तरपत्रिका आहे सुरुवातीची, सुरुवातीत उत्तरपत्रिका दिली ती तुम्हाला काय करायचंय, OMR आन्सर शीट पार्ट 1 न चुकता तुम्हाला जो तुमचा प्रवेशक आहे, गार्डिंग जो शिक्षक आहे त्यांच्याकडे जमा करायची. 2 नंबरचा आहे, 2 याच्या खाली जी काय तुमची उत्तरपत्रिका आहे याच्या खाली कार्बन कॉपी असते, ती या इथून फाडायची, अशी फाडायची, खालची आपल्याकडे घ्यायची, ही त्या शिक्षकाला द्यायची. त्याच्यानंतर तुमचं जे क्वेश्चन बुकलेट आहे म्हणजे तुमची प्रश्नपत्रिका आहे ती घरी घेऊन यायची आणि कार्बन कॉपी जी आहे तर ती कार्बन कॉपी जमा करण्यापूर्वी अत्यंत सावकाशपणे वेगळं करून स्वतःजवळ ठेवायची. कळलं का? ओके. हा चल, शारीरिक चाचणी नंतरचा प्रोसेस आहे. नंतर आता तुम्ही एक्झाम दिलेली आहे, एक्झाम दिल्यानंतर तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे त्या संदर्भात सांगितलं. बघा शारीरिक चाचणी, विशेष कौशल्य चाचणी आणि मुलाखतीच्या पुढील वेळापत्रकासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला नेहमी भेट द्यायची. किंवा आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा, जे काही महत्त्वाचे अपडेट आहे तुमच्यापर्यंत मिळेल. वेबसाईट कुठली लक्षात ठेवा, बॉम्बे हाय court.nic.in या वेबसाईटला तुम्हाला सगळी माहिती मिळेल. या संदर्भात उमेदवारांना कोणतेही स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाहीये. ओके, सगळं वेबसाईटला येणार आहे, तिथं तुम्हाला कुठल्या प्रकारे मेसेज येणार नाही, ईमेल येणार नाहीये, सगळे या वेबसाईटला असेल, त्यानुसार तुम्हाला फॉलो करायचंय. आणि परीक्षेला तुम्हाला सर्वांसाठी ऑल द बेस्ट. तुमचा पेपर 26 तारखेला आहे, त्यात तुम्ही शिपाई हमाल फराचा फॉर्म भरला असेल तर आपल्या नोट्स असतील तेवढ्या जर तुम्ही किमान 2 वेळेस वाचले असेल, किमान 2 वेळेस जर वाचले असतील त्या नोट्स, तर गॅरंटी देतोय मी तुम्हाला आउट ऑफ मार्क त्या ठिकाणी येतील. हा, आणि आपले युट्यूबचे जरी व्हिडिओ बघितले असतील सगळे युट्यूबचे, तरीही त्या ठिकाणी न्यायालयाच्या शिपाई भरतीला तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क येतील, पुढील प्रोसेससाठी येतील. ओके, हे संपूर्ण डिटेल माहिती आहे. आणि ज्यांना कोणाला नोट्स घ्यायचे असेल तर आपल्या नंबरला संपर्क करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबतो.